नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हिळदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या. मतदान येत्या 4 तारखेला. काळा पैसा, दहशतवादाला आळा घालण्यासह सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी, विरोधकांचा राज्यसभेत आरोप. राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे देणगी देणाऱ्यांची नावं गुप्त ठेवणार, केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया. डिजिटल तंत्रज्ञान देशात सर्वदूर पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील, राज्यवर्धन राठोड. राज्यात 3 शिक्षक तर 2 पदवीधर मतदारसंघांसाठी उद्या मतदान. नव्वदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून डोंबिवलीत. आणि भारत न्यूझीलंड दरम्यान डेव्हिस चषक स्पर्धा सामने उद्यापासून पुण्यात सुरू होणार. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. गोवा आणि पंजाब या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज थंडावला. या दोन्ही राज्यात 4 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. गोव्यात 40 जागांसाठी तर पंजाबात 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल. गोव्यात 251 उमेदवार रिंगणात आहेत, तर 11,10,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे. पंजाबमध्ये अकाली दल, भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षांमध्ये सत्तेवर येण्यासाठी चुरस आहे. मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि काँग्रेसचे कॅप्टन अमरेंद्र सिंग यांच्यात लांबी मतदारसंघात सामना होणार आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवत आहेत. 11 मार्चला निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. काळा पैसा, दहशतवाद आणि बनावट चलनाला आळा घालण्यासह सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी आज राज्यसभेत केला. संसदेच्या दोन्ही सदनांसमोर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आभार व्यक्त करणाऱ्या ठरावावर चर्चेदरम्यान विरोधकांनी हा आरोप केला. हा आरोप फेटाळून लावत देशाचा कायापालट होत असल्याचं सत्ताधारी पक्षानं म्हटलं आहे. परदेशात विशेषतः मध्य पूर्वेकडच्या देशात जाणाऱ्या युवकांना प्रशिक्षणाअभावी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, हे लक्षात घेऊन या युवकांसाठी राष्ट्रीय कौशल्य पात्रता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. डिजिटल व्यवहार करण्यासंदर्भात जनजागृतीसाठी सरकारनं आतापर्यंत 94 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती राज्यवर्धन राठोड यांनी दिली. वर्तमानपत्र उद्योगाच्या मागण्यांसंदर्भात लक्ष घालण्याचं आश्वासन सरकारनं आज सदनात दिलं. जाहिरात दरात वाढ, वर्तमानपत्रासाठीच्या छपाईच्या कागदावरच्या करात कपात यासह इतर मागण्यांबाबत विचार करण्याचं आश्वासन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या संदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. माजी केंद्रीय मंत्री ई अहमद यांच्या निधनामुळे आज लोकसभेचं कामकाज स्थगित ठेवण्यात आलं. एअरसेल मॅक्सिस प्रकरणी नवी दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं माजी दूरसंवाद मंत्री दयानिधी मारन, त्यांचे बंधू कलानिधी मारन यांना आरोपातून मुक्त केलं आहे. 2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरण हाताळणारे विशेष न्यायाधीश OP सैनी यांनी आज या संदर्भात निकाल दिला. मारन बंधूंच्या बरोबरच सन डायरेक्ट टीव्ही आणि साऊथ एशिया एंटरटेनमेंट या 2 कंपन्यांनाही न्यायालयानं आरोपातून मुक्त ठरवलं आहे. राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे देणगी देणाऱ्यांची नावं गुप्त ठेवली जाणार असली तरी राजकीय पक्षांना दरवर्षी डिसेंबरपर्यंत लेखापरीक्षण करून प्राप्तिकर विवरण जमा करावं लागणार आहे, अशी माहिती केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी आज दिली. प्राप्तिकर विवरणपत्र जमा केलं गेलं नाही तर राजकीय पक्षांना प्राप्तिकरात दिली जाणारी सवलत रद्द केली जाईल. या संदर्भात वित्त विधेयकाच्या माध्यमातून जनप्रतिनिधित्व कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात येणार असल्याचंही अढिया यांनी PTI या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं. निवडणूक रोखे बँकांमार्फत जारी करण्यासंबंधीची अधिसूचना लवकरच काढण्यात येणार असून मार्चपर्यंत या योजनेनुसार कार्य करण्याचे दिशानिर्देश देण्यात आल्याचं अढिया यांनी सांगितलं.
विमुद्रीकरणानंतर देशभरातल्या जवळपास 18 लाख लोकांनी 4,17,000 कोटींच्या ठेवी जमा केल्या आहेत अशी माहिती सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी आज दिली. ऑपरेशन क्लीन मनी अर्थात स्वच्छ धन अभियानाला सीबीडीटीनं प्रारंभ केला आहे. खात्यांमध्ये जमा झालेल्या संशयित ठेवींविषयी प्राप्तिकर खात्यानं आता चौकशी सुरू केली आहे. 13 लाख लोकांकडून जमा केलेल्या ठेवींचा तपशील जाणून घेण्यासाठी सीबीडीटीनं आज ईमेल आणि SMS पाठवले असल्याचं त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणानंतर 500 आणि 1000च्या नोटा जमा करून किती प्रमाणावर कर चुकवेगिरी केली हे आता या मोहिमेत उघड होणार आहे. तसंच अशा लोकांकडून कर वसूल करता येणार असल्याचं चंद्रा यांनी सांगितलं. देशभरात डिजिटल तंत्रज्ञानाची व्याप्ती सर्वदूर पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी म्हटलं आहे. प्रादेशिक आणि उपग्रह प्रसारणासंदर्भातल्या 23व्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते. माध्यमांची व्याप्ती वाढवण्यासाठी दूरचित्रवाणी, रेडिओ आणि वेब प्लॅटफॉर्म यांच्यातल्या वाढत्या समन्वयाची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी चौकटीबाहेरचा वेगळा विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डिजिटल माध्यमाचं अभियान हाती घेऊन आपण पुढे जात आहोत. त्यासाठी केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आपल्याला आहे. डीडी किसान या दूरदर्शन वाहिनीचं प्रसारण यूट्यूब तसंच रेडिओसारख्या माध्यमांवरही उपलब्ध व्हायला हवं. त्यामुळे यापैकी एखादं माध्यम उपलब्ध नसेल तर दुसऱ्या माध्यमाचा वापर करून प्रेक्षकांना यासंदर्भातली माहिती मिळेल असं त्यांनी उदाहरणादाखल सांगितलं. डिजिटल तंत्रज्ञानामुळे जनतेशी जोडलं जाण्याची मदत होईल असंही ते म्हणाले. राज्यात उद्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी मतदान होणार आहे. नागपूर, कोकण आणि औरंगाबाद विभागातून शिक्षक मतदारसंघात प्रत्येकी 1 तर नाशिक आणि अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघांच्या प्रत्येकी 1 अशा 5 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या एका जागेसाठी उद्या मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या 6 तालुक्यात मतदान होत असून एकूण 14,907 मतदार आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे, भाजपचे डॉ. प्रशांत पाटील, कम्युनिस्ट पार्टीचे प्रकाश देसले यांच्यासह 17 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 16 मतदान केंद्रांवर एकूण 96 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सांस्कृतिक आणि साहित्याची प्रदीर्घ परंपरा असलेल्या डोंबिवली शहरात उद्यापासून साहित्यिकांची मांदियाळी जमणार आहे. निमित्त आहे 90वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं. त्यासाठीची तयारी पूर्ण होत आहे. त्याबाबतचा हा वृत्तांत. मराठी साहित्यप्रेमी ज्या साहित्य उत्सवाची वर्षभर वाट पाहत असतात त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून डोंबिवलीत प्रारंभ होत आहे. या 90व्या साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण होत आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनासाठी सुमारे 1,60,000 चौरस फुटाचा मुख्य मंडप उभारण्यात आला आहे, ज्यात 11,000 प्रेक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे. संत सावळाराम म्हात्रे क्रीडा नगरीत पु भा भावे साहित्य नगरी उभारण्यात आली आहे. यात साहित्य ग्रंथ आणि पुस्तक विक्रीचे 350 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. अंतिम टप्प्यात सगळी तयारी झालेली आहे आणि सर्व लोक बघून इथे सुद्धा आज त्यांना आनंद वाटतो की आज अपूर्ण काम म्हणजे थोडासा तरी आज पूर्ण झालं कसं दिसेल ते सर्व एकदम सरप्राईज झालेले आहेत आणि निश्चितच सर्व लोकांना इथे येण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय की कल्याण डोंबिवलीचं असलेलं हे 90वं साहित्य संमेलन एक चांगलं व्हावं, संस्मरणीय व्हावं आणि आकर्षक व्हावं अशा प्रकारची भूमिकेतून आम्ही जिथे येत आहोत. साहित्य संमेलन नगरी उभारण्यामागे साहित्य आणि थोर साहित्यिक यांचाच विचार करण्यात आला असून त्या दृष्टीने सजावट करण्यात आली आहे. आपली संकल्पना अशी आहे की आपण साहित्याची कल्पना घेऊन सगळं सेट डिझाईन करतोय. उदाहरणार्थ आपण जर गेट केले ते प्रवेशद्वार तुम्ही जर पाहिलं तर प्रवेशद्वारामध्ये आपण बुकांवरती बुक रचून म्हणजे पुस्तकांवर पुस्तकं रचून आपण ते गेट तयार केलेले आहे. एका साईडला त्याच्यामध्ये वारली जे आपले महाराष्ट्राचं जे लोककला आहे तर त्याचं आपण प्रतीक म्हणून त्याच्या सिलेंडरवरती आपण ते एखादी गुंफण घेणारी ती मानव साखळी तयार केलेली आहे. उद्या सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारही या संमेलनाला उपस्थित असतील. या संमेलनामुळे परिसंवाद, चर्चा, मुलाखती, भाषण आणि साहित्याचा जागर साहित्यप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.
अनेक साहित्यिकांची नगरी असणाऱ्या डोंबिवलीमध्ये 90वे साहित्य संमेलन होत आहे आणि हे पहिल्यांदाच या ठिकाणी होत असल्यानं इथल्या नागरिकांचा उत्साह देखील मोठ्या प्रमाणावरती आहे। पुभा भावे साहित्य नगरीमध्ये इथे असलेली तयारी जवळपास पूर्ण होत आलेली आहे। उद्यापासून हे 3 दिवस चालणारे हे साहित्य संमेलन या ठिकाणी सुरू होईल। मिलिंद लिमये, दूरदर्शन बातम्यांसाठी डोंबिवली। मुंबईकरांना मोफत 700 लिटर स्वच्छ पाणी, 101 रुपये भरून आरोग्य विमा, रुग्णालयात बाह्य रुग्णसुविधा 24 तास उपलब्ध, क्षयरोग मुक्त मुंबईसाठी विशेष योजना असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी जाहीर केला। 111 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, अशोक धात्रक आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप मलिक यांनी केला। निवडणूक जाहीरनाम्यादरम्यान मोफत गोष्टी देण्याचं राजकीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांना मनाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितलं आहे। निवडणूक जाहीरनाम्यासंदर्भात निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्त्व सर्वोच्च न्यायालयानं याआधी दिलेल्या निर्देशानुरूप आहेत का, त्यासंदर्भात आयोगानं स्पष्टीकरण द्यावं, असं मुख्य न्यायाधीश जी रोहिणी आणि न्यायाधीश संगीत धिंगरा सहगल यांच्या पीठानं म्हटलं आहे। या संदर्भात 24 मे रोजी पुढची सुनावणी होणार आहे। स्थानिक संस्था कराच्या थकीत वसुलीच्या मुद्द्यावरून परभणीतल्या व्यापाऱ्यांनी सुरू केलेलं बेमुदत व्यापारपेठ बंद आंदोलन आज 7व्या दिवशीही सुरू आहे। या बंदमुळे सामान्य नागरिक त्रस्त असून लाखोंचे व्यवहार खोळंबले आहेत। थकीत स्थानिक संस्था कर वसूल करण्यासाठी नेमण्यात आलेल्या खासगी एजन्सीजकडून चुकीची प्रगणना झाल्याचा आरोप करत परभणी व्यापाऱ्यांच्या वतीनं 26 जानेवारीपासून बेमुदत बंद पुकारण्यात आलाय। आज 7व्या दिवशीही हा बंद सुरू आहे। 3 दिवसांपूर्वी शासनाकडून या खासगी एजन्सीचं काम स्थगित करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला आहे, परंतु व्यापारी यावर समाधानी नाहीत। या एजन्सीचे पहिल्या दिवसापासूनचं काम संपूर्ण रद्द करावं आणि महापालिका आयुक्त रेखावार यांची बदली करावी, या मागणीसाठी व्यापारी अडून आहेत। दरम्यान 7 दिवसांपासून सुरू असलेल्या कडकडीत बंदमुळे सामान्यांची चांगलीच गैरसोय होत असून यावर लवकर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे। वीज हा ऊर्जेचा अतिशय महत्त्वाचा स्रोत। माणसानं विजेला गुलाम बनवलं आणि त्याच्या आयुष्यात क्रांती घडली। आज विद्युत उपकरणांशिवाय जगणं अवघड होईल इतके आपण दैनंदिन व्यवहारांसाठी विजेवर अवलंबून असतो। विजेनं आपलं आयुष्य असं उजळून टाकलेलं असलं तरी विद्युत उपकरणांच्या वापराविषयी पुरेशी साक्षरता अद्याप उच्च शिक्षितांमध्येही आढळत नाही। त्यामुळे विद्युत अपघातांचं प्रमाण वाढत चालल्याचं चित्र दिसतं। विजेच्या बेजबाबदार वापरामुळे आग लागण्याचं प्रमाणही दरवर्षी वाढताना दिसतं। विद्युत उपकरणं कशी वापरावीत, विजेमुळे लागणारी आग कशी टाळावी, उपकरणं विकत घेताना कोणती काळजी घ्यावी, अशा अनेक बाबींविषयी सामान्य वापरकर्ता अनभिज्ञ असतो। म्हणूनच आपलं जगणं उजळणाऱ्या या ऊर्जेविषयी नीट माहिती करून घेण्याची गरज आहे। विद्युत साक्षर होण्याची गरज आहे। भारत न्यूझीलंड दरम्यान डेव्हिस चषक स्पर्धा सामन्यांना उद्यापासून पुण्यात सुरुवात होत आहे। बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा नगरीत आशिया ओशियाना गटातील स्पर्धेची सोडत आज काढण्यात आली। यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव उपस्थित होते। स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर, विभागीय आयुक्त एस चोकालिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, आंतरराष्ट्रीय पंच अँड्री कानिलोफ, भारत आणि न्यूझीलंड संघाचे खेळाडू यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघ आणि शासनाचा क्रीडा विभाग यांनी एकत्र येऊन उदयोन्मुख खेळाडूंसाठी राज्यभर प्रशिक्षणाचं आयोजन करावं असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। 43 वर्षांनंतर हे सामने पुण्यात होत असून स्पर्धेची तयारी आता पूर्ण झाली आहे। भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेसला दुहेरी सामन्यात विश्वविक्रम करण्याची संधी आहे। हवामान। राज्यात गेल्या 24 तासात मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात वाढ झाली आहे। राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं 12.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। येत्या 36 तासात राज्यात संपूर्ण हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 18, नागपूर 32-14, पुणे 33-14,
औरंगाबाद 33-15, नाशिक 33-12, कोल्हापूर 33-17, रत्नागिरी 34-18, सोलापूर 34-16 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 16 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या. मतदान येत्या 4 तारखेला. काळा पैसा, दहशतवादाला आळा घालण्यासह सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी, विरोधकांचा राज्यसभेत आरोप. राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे देणगी देणाऱ्यांची नावं गुप्त ठेवणार केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया. डिजिटल तंत्रज्ञान देशात सर्वदूर पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील, राज्यवर्धन राठोड. राज्यात 3 शिक्षक तर 2 पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान. 90वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून डोंबिवलीत. आणि भारत न्यूझीलंड दरम्यान डेव्हिस चषक स्पर्धा सामने उद्यापासून पुण्यात सुरू होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.